ईश्वर शिंदे असं त्याचं नाव आहे, तो बीड जिल्ह्याचा आहे। त्याच्या काही एकूण 18 मागण्या आहेत। मी इथं आल्यानंतर बघितलं एक युवक झाडावर आपल्या देशाचा झेंडा घेऊन चढलेला होता। मग मी क्रेनच्या सहाय्याने वरती गेलो, त्याच्याशी चर्चा केली, त्याला सांगितलं तुझ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो, बाळा तू खाली ये। त्यांनी माझं ऐकून तो खाली आला आणि आता त्याला मेडिकलला पोलीस घेऊन गेलेले आहेत। तो आल्यानंतर त्या ठिकाणी त्याची भेटही घालून देऊ आणि त्याच्या मागण्यांचं आता मी निवेदन घेतलं जे मी ते आता मुख्यमंत्री महोदयांकडे सपोर्ट करणार आहे। त्याला त्याच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी लोकशाही म्हणतो आपण, पण तरी देखील अधिवेशन सुरू असताना विधानभवनासमोर असं झाडावर चढून लोकांना शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागतं। सरकारचं अपयश आहे म्हणावं, यंत्रणांचं अपयश आहे? असं अपयश नाही म्हणता येणार याला। आता त्याच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातल्या किती मागण्या झालेल्या आहेत, किती होऊ शकतात, काय अडचणी आहे याबाबत आज मी कुठलंच बोलू शकत नाही, कारण की मी आत्ताच आल्यानंतर प्रथम माझं काम होतं त्याला झाडावरनं खाली उतरवणं, ते मी केलं आणि आता त्याला मेडिकलला घेऊन गेलेले। याच्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मी हे निवेदन सुपूर्द करेल। पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त असतो या संपूर्ण परिसरामध्ये, तरी देखील अशा पद्धतीने जर आंदोलन होत असेल तर याचा नेमकं कुणाला ब्लेम करावं लागेल या सगळ्यांसाठी? हे बघा, एखादा व्यक्ती आला आणि मागून झाडावर चढून गेला तर याच्यात पोलीस यंत्रणा किंवा कोणालाही दोष देऊन उपयोग नाही। त्यांनी पूर्ण मेहनत केली त्याला खाली आणण्यासाठी। तुम्ही स्वतः बघितलं, एवढी मोठी क्रेन त्या ठिकाणी आली, सीडी लावली, फायर फायटरवाले लोक आले आणि त्याला आम्ही सर्वांनी मिळून खाली उतरवलं। तर याला आपण फेल्युअर म्हणू शकणार नाही, परंतु जेही काही असेल ते मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर मी टाकेल आणि त्याच्यानंतर या विषयावर तुम्हाला यश आलं असं म्हणावं त्याला झाडावरून खाली उतरवण्यामध्ये? काय समजूत घातली नेमकी तुम्ही? मी त्याला असं सांगितलं का बघ आपलं सरकार आहे आणि अशा झाडावर चढून आंदोलन करून मागण्या पूर्ण होत नाही। तुझं काय म्हणणं आहे ते खाली ये, माझ्यासोबत चल, मुख्यमंत्री महोदयांना आपण भेटू, उपमुख्यमंत्र्यांना भेटू आणि तुझ्या काय मागण्या आहे त्याच्यावर सकारात्मक चर्चा करू। बाळा खाली ये, तो आला खाली, त्यांनी माझं ऐकलं आणि आता त्याला मेडिकलला घेऊन गेलेले आहे। मेडिकल झाल्याबरोबर मग मी त्याला बेड घालून देईन। शेवटचा प्रश्न, हा व्यक्ती अजितदादा पवार यांच्या काही नेत्यांच्या अगदी जवळचा आहे, बीडच्या, त्याच्याकडे काही फोटोज सापडले अशी सुद्धा माहिती मिळते सूत्रांकडून। ते मला त्याच्या बाबतीत नाही सांगता येणार। नक्की, धन्यवाद तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि अग्रवाल यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या व्यक्तीला आता झाडावरून खाली उतरवण्यात आलेला आहे आणि योग्य ती कारवाई आता पोलिसांकडून केली जाईल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।